राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार पावसाची शक्यता आहे. नमस्कार, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल, फेसबुक पेज. मी किरण वाघमोडे. 25 जून सकाळचे 5:45 वाजलेत. पाहूया तिथे 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील. तर कमी उंचावरून मध्य प्रदेश, विदर्भाच्या आसपास एक हवेची ठळक रेषा म्हणजे कमदावाचा पट्टा सक्रिय आहे. उंचावर जर पाहिलं तर याच ठिकाणी हवेची चक्राकार स्थिती सुद्धा उपस्थित आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात अजून एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दुसरी एक टप रेषा उत्तर वरच्या थरात तिकडे राजस्थान पासून गुजरात आणि अरबी समुद्रापर्यंत विस्तारलेली आहे. सिस्टीम आपल्या महाराष्ट्राच्या जवळ आहेत. खास करून विदर्भ, मराठवाड्याच्या आसपास आहेत. कोकणाच्या आसपास सुद्धा वारे वाढलेले चांगले आहेत. त्यामुळे पावसाचे ढग पाहू शकता, की कोकणात सुद्धा चांगले पावसाचे ढग आहेत. खास करून किनारपट्टीच्या भागांमध्ये मुंबईपासून तिकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत किनारपट्टीच्या भागात चांगल्या पाऊस सरी देणारे ढग दिसतायत. मराठवाडा विभागात सकाळ-सकाळी ढगाळ वातावरण आहे. विदर्भात ढगाळ वातावरण आहे. मध्य महाराष्ट्रातही काही प्रमाणात ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळतंय. येत्या 24 तासातील जर आपण पाऊस पाहिला, तर येत्या 24 तासामध्ये आपल्याला रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, गोवा, खास करून किनारपट्टीच्या भागांमध्ये जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील. अंतर्गत भागात पुणे घाटमाथ्यापर्यंत किंवा सातारा, कोल्हापूर घाटमाथा असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस तरी होण्याची शक्यता राहील. मुंबई, ठाणे, पालघर मध्यम, खास करून किनारपट्टीला मध्यम ते जोरदार आणि अंतर्गत भागात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो. त्यानंतर अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, बीडचे काही पूर्वेकडील भाग, परभणी, हिंगोली, जालना, जळगावचे काही भाग, बुलढाणा, अकोला, वाशिम या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगरचे काही भाग, अहिल्यानगर, पूर्वेकडील भाग, सोलापूरचे पूर्व भाग, धाराशिव, बीड या ठिकाणी सुद्धा काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे हे मधल्यापासून पूर्वेकडचे भाग असतील. या ठिकाणी क्वचितच झाला तर एकदम हलकासा पाऊस होईल, जास्त शक्यता नाही. आणि पश्चिमेकडील भाग जे असतील या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरी या पाहायला मिळतील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.